गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बोफलचारुभक्षणं तं शोकविनाशकरं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वसुदेवसुतं देवं कौसल्यामृतं देवकी परमानन्दं कृष्णं देवबन्धुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तिसिद्धान्तविग्रहं पूर्णब्रह्मानन्दविश्वमानन्दविग्रहम्। अध्याय 7वा, श्लोक क्रमांक 16। चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन अर्थो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन अर्थो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। चतुर्विधाः भजन्ते मां जनाः सुकृतिनः अर्जुन आर्तः जिज्ञासुः अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। अर्जुन अगोदर घ्यायचं, हे अर्जुना भरतर्षभ किंवा भरतर्षभ अर्जुन असं घ्या। हे भरतश्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना। आर्तः जिज्ञासुः अर्थार्थी च ज्ञानी। आता या श्लोकामध्ये भगवत भजन करणारे, भगवंताची भक्ती करणारे 4 जण काय, त्या 4 प्रकार, भक्तांचे 4 प्रकार सांगितलेले आणि हे 4 प्रकारचे भक्त मला भजतात असं या श्लोकातून आता सांगतात बघा। पहिला आहे आर्त। आर्तः म्हणजे आर्त भक्त, म्हणजे आर्त म्हणजे संकट आलं, दुःख झालं की मग ते दुःख जावं, संकट जावं म्हणून देवाला भजणार, त्याला काय म्हणतात? आर्त भक्त। कळलं का? बर। जिज्ञासु, जिज्ञासा म्हणजे जाणण्याची इच्छा, आणि जिज्ञासू म्हणजे जाणण्याची इच्छा करणारा, परमात्मा स्वरूपाला जाणावं, परमात्मा स्वरूपाचा आपल्याला साक्षात्कार व्हावा म्हणून देवाला जे भजू लागलेले त्यांना काय म्हणतात? जिज्ञासू म्हणतात। जिज्ञासू। कळलं का? अर्थार्थी, अर्थार्थी अर्थ म्हणजे पैसा, धन, आणि अर्थार्थी म्हणजे धनाची अपेक्षा करणारा, श्रीमंत होण्याची अपेक्षा करणारा, ऐश्वर्याची अपेक्षा करणारा असा जो पुरुष आहे मग तोही देवाला भजतो, त्याला म्हणतात अर्थार्थी। कळलं का? धनासाठी देवाला धनप्राप्ती व्हावी म्हणून देवाला जो भजतो त्याला अर्थार्थी म्हणतात। आणि ज्ञानी, आणि दुसरा परमात्मा स्वरूपाचा ज्याला साक्षात्कार झालेला असतो, आणि परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाल्यामुळं तरी तो देवाला काय होतो? भजतो। अशा प्रकारचा जो भक्त त्याला म्हणतात ज्ञानी भक्त। असे चतुर्विधाः सुकृतिनः जनाः, 4 प्रकारचे सुकृतिनः जे ज्ञानी असणारे, आपल्या पुण्यवान असणारे। सुकृतिनः म्हणजे काय? सुकृत म्हणजे पुण्य, आणि सुकृतिनः म्हणजे पुण्याने युक्त असणारे ते पुरुष। जनाः म्हणजे लोक, भक्त। मां भजन्ते, मला भजतात। अजून एकदा श्लोक सांगतो बघा। भरतर्षभ अर्जुन, हे भरतश्रेष्ठ असणारे अर्जुना, आर्तः जिज्ञासुः अर्थार्थी ज्ञानी। आर्तः म्हणजे
संकट आल्यावर किंवा आपल्याला दुःख झाल्यावर दुःख निवृत्ती करता किंवा संकट निवृत्ती करता देवाला भजनार, त्याला म्हणतात आर्त. जिज्ञासु हो म्हणजे देवाला जाणण्यासाठी भक्ती करणारा. अर्थार्थी, अर्थ म्हणजे पैसा धन, त्याची अपेक्षा करणारा आणि त्याची अपेक्षा करून देवाला भजणारा. ज्ञानी आणि आत्मसाक्षात्कार झालेला, परमात्मा साक्षात्कार झालेला असा ज्ञानी. असे चतुर्विधाः स्मृतिनः जनाः, चार प्रकारचे पुण्यवान असलेले लोक म्हणजे भक्त माम भजन्ते, मला भजतात. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोऽप्यर्थ महं स च मम प्रियः. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोऽप्यर्थ महं स च मम प्रियः. तेषां ज्ञानी नित्ययुक्तः एकभक्तिः विशिष्यते प्रियः हि ज्ञानिनः अप्यर्थम् अहं सः च मम प्रियः. तेषां त्यांच्यामध्ये, आता चार प्रकारचे भक्त सांगितले. आता त्यांच्यामध्ये ज्ञानी नित्ययुक्तः एकभक्तिः विशिष्यते. तर त्यांच्यामध्ये चार भक्तापैकी ज्ञानी भक्त हा श्रेष्ठ आहे हे सांगतात. कसा, कोणता भक्त? अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे चार भक्त सांगितले की नाही. त्याच्यामधला ज्ञानी भक्त श्रेष्ठ आहे. बघा, तेषां त्यांच्यामध्ये ज्ञानी म्हणजे ज्ञान ज्याला आहे, साक्षात्कार ज्याला झालेला आहे असा. अजून तो कसा आहे? नित्ययुक्त, नित्ययुक्त असलेला म्हणजे ज्याचं चित्त सतत काय असतं, परमात्मेच्या त्या ठिकाणी स्थिर असतं असा. एक भक्ती आणि एका परमात्म्याचीच भक्ती करणारा, दुसऱ्याची कोणाची भक्ती करत नाही असा तो एक भक्ती असलेला, एकविध असलेला. विशिष्यते, तो काय आहे? श्रेष्ठ आहे. ही कारण की ज्ञानिनः अहम अत्यर्थम प्रियः. त्या ज्ञानी पुरुषाला अहम म्हणजे मी अत्यंत काय आहे? प्रिय आहे. च आणि सह मम प्रियः आणि तो मला प्रिय आहे. आलं का? अजून एकदा श्लोक सांगतो बघा. तेषां त्यांच्यामध्ये म्हणजे त्या चार भक्तामध्ये ज्ञानी असलेला भक्त आणि ज्ञानी पुरुषाचं वर्णन आहे. मग हे नित्ययुक्त एकभक्ती. ज्ञानी पुरुष कसा असतो? नित्ययुक्त असतो म्हणजे सतत परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर केलेला असा. आणि एकभक्ती म्हणजे एका परमात्म्याचीच भक्ती करणारा असा जो ज्ञानी भक्त आहे तो विशिष्यते म्हणजे तो काय आहे? श्रेष्ठ आहे. ही कारण की ज्ञानिनः अहम अत्यर्थम प्रियः. ज्ञानी पुरुष जो आहे तो ज्ञानी पुरुष, त्या ज्ञानी पुरुषाला मी अत्यंत काय आहे? प्रिय आहे. ज्ञानी पुरुषाला मी प्रिय आहे, अत्यंत प्रिय आहे. च सह मम प्रियः आणि तो मला अशा प्रकारचा प्रिय आहे. उदारात् सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् आस्तितस्य हि युक्तात्मा मामेवान्तमां गतिम्. उदाराः सर्व एवैते
ज्ञानित्वात्मैव मे मतम् आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् उदाराः सर्वे एव एते ज्ञानी तु आत्मा एव मे मतम् आस्थितः सः हि युक्तात्मा माम् एव अनुत्तमां गतिम्. आलं का? तर एते सर्वे उदाराः एव. येते सर्वे हे सगळेच भक्त चार प्रकारचे सांगितले का नाही. हे सगळेच काय आहेत? उदाराः एव. उदाराः म्हणजे श्रेष्ठ आहेत. तसेच सगळेच भक्त श्रेष्ठच आहेत. तू परंतु ज्ञानी आत्मा एव. परंतु ज्ञानी भक्त जो आहे भगवान म्हणतात माझा तो काय आहे? आत्मा आहे. आत्मा असं मे मतम असं माझं मत आहे. कळलं का? भगवान स्वतःचं मत सांगतात. असं माझं मत आहे. म्हणजे सगळेच भक्त श्रेष्ठच आहेत. भक्त म्हटलं की श्रेष्ठच. पण त्यातली त्यात ज्ञानी भक्त माझा काय आहे? आत्मा आहे. ही कारण की सह तो युक्तात्मा. तो युक्तात्मा आहे. त्यांचं चित्त माझ्या ठिकाणी काय आहे? स्थिर आहे. माझ्या ठिकाणी चित्त स्थिर असलेला असा तो मामेव मलाच म्हणजे कशाला? अनुत्तमां गतीम आस्थितः. उत्तमां गती श्रेष्ठ गतीला अनुत्तमां गती या गतीपेक्षा दुसरी कोणतीही गती श्रेष्ठ नाही अशा या गतीला आस्थितः तू काय झालेला असतो? स्थिर झालेला असतो किंवा प्राप्त झालेला असतो. कळलं का? बघा अजून एकदा सांगतो. येते सर्वे एव उदाराः. सगळेच भक्त काय आहेत? उदार आहेत. उदार म्हणजे श्रेष्ठ आहेत. तू परंतु ज्ञानी आत्मा एव. परंतु ज्ञानी भक्त माझा काय आहे? आत्मा आहे. असं मे मतम असं माझं मत आहे. ही कारण की युक्त आत्मा माझ्या ठिकाणी ज्याचं चित्त स्थिर आहे असा तो मामेव मलाच म्हणजे अनुत्तमां गतीम माझ्यापेक्षा जी कोणती दुसरी कुठली गती श्रेष्ठ नाही अशा सगळ्यात श्रेष्ठ असणाऱ्या मतस्वरूप असणाऱ्या त्या गतीला आस्थितः काय झालेला असतो? स्थिर झालेला असतो. स्थिर झालेला असतो. प्राप्त झालेला असतो. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः बहुना जन्मना अन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेवः सर्वम् इति सः महात्मा सुदुर्लभः. बहुनां जन्मनां अन्ते पुष्कळ जन्माच्या शेवटी म्हणजे आता महात्मा ज्ञानी व्हायला खूप जन्म लागतात. एका जन्माच्या साधनेत नाही होत. बहुनाम जन्मनाम अन्ते पुष्कळ जन्माच्या शेवटी ज्ञानवान ज्ञानाने युक्त असलेला पुरुष
सर्व वासुदेव इति माम प्रपद्यते. सर्व वासुदेव आहे. सर्व काय आहे? वासुदेव सर्व आहे का नाही? सगळं वासुदेव आहे. इति माम प्रपद्यते असा तो मला शरण येतो. सह महात्मा दुर्लभ. आणि असा तो महात्मा काय आहे? अत्यंत दुर्लभ आहे. बघा अजून एकदा सांगतो. बहुनाम जन्मनाम अंते, पुष्कळ जन्माच्या शेवटी ज्ञानवान ज्ञानी पुरुष, ज्ञानवान म्हणजे ज्ञानी पुरुष, सर्व वासुदेव वासुदेव आहे इति माम प्रपद्यते असं तो मला शरण येतो. म्हणजे असं जाणतो. स महात्मा सुदुर्लभ. आणि असा तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. कामैस्तैस्तैव तज्ज्ञाना प्रपद्यन्ते न्यदेवताः तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियतास्त्वया कामैस्तैस्तैव तज्ज्ञाना प्रपद्यन्ते न्यदेवताः तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियतास्त्वया कामैः तैः कृतज्ञानाः प्रपद्यन्ते अन्यदेवताः तं नियमम् आस्थाय प्रकृत्या नियताः त्वया. आला का पदच्छेद? बघा आता अन्वयार्थ. तैः कामैः तज्ज्ञानाः. आता आहे ज्ञानी भक्ताचं झालं. बाकीचे भक्त कसे असतात माहिती आहे का? त्यांना भोगाची इच्छा असते, भोगाची कामना असते. आणि मग त्या भोगाच्या कामनेनं त्यांचं चित्त हरण केलेलं असतं. आणि मग ते भोग जे देवता प्राप्त करून देतील, मग आणि त्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी त्यांचे जे काही नियम असतील, त्यांचे जे काही उपासना असतील, मग त्या उपासना धारण करून, ते नियम धारण करून मग त्या देवतेला ते भजतात. त्या देवतेला काय करतात? ते प्रसन्न करून घेतात असं काही सांगतात. बघा तैः कामैः तज्ज्ञानाः. त्या कामनेनी म्हणजे भोगाच्या इच्छेनं, हृतज्ञानाः यांचं ज्ञान काय केलेलं आहे? हरण केलं गेलेलं आहे. असे ते स्वया प्रकृत्या नियताः, स्वतःच्या प्रकृतीकडून पराधीन झालेले किंवा प्रेरित झालेले. नियताः म्हणजे स्वतःची जी प्रकृती, स्वतःचा स्वभाव, त्या स्वभावाकडून प्रेरित झालेले. तं नियमम आस्थाय, त्या नियमाचं धारण करून, नियमम आस्थाय म्हणजे नियमाचा आश्रय करून, त्या नियमाचा आश्रय करून अन्य देवता हा प्रपद्यन्ते, की अन्य देवतेला काय करतात? शरण जातात किंवा बसतात. लक्षामध्ये इकडे बघा, म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये कामना असते. मग ज्या भोगाची कामना आहे ते भोग जे देवता देतील, लक्षामध्ये, म्हणून स्वतःच्या स्वभावानुसार त्या देवतेकडे त्यांची प्रवृत्ती होते. आणि मग त्यांच्या उपासनेचे जे नियम आहेत ते नियम त्याचा आश्रय करतात. आणि ते नियमाचा आश्रय करून ते नियम धारण करून मग त्या देवतेला ते काय करतात? बसतात. बघा तैः कामैः तज्ज्ञानाः, त्या कामनेनी ज्यांचं ज्ञान काय केलेलं आहे? हरण केलं गेलेलं आहे. असे ते भक्त स्वया प्रकृत्या नियताः, स्वतःच्या प्रकृतीकडून नियत केले गेलेले, नियत म्हणजे प्रेरित केले गेलेले. तं नियमम आस्थाय, त्या नियमांचा आश्रय करून अन्य देवता प्रपद्यन्ते, ते अन्य देवतेला काय करतात? शरण जातात किंवा बसतात. ओम शांती शांती शांती. कुंडली कवचायुक्त लक्ष्मीनारायण